जय शिवराय मित्रांनो. आज आहे 7 नोव्हेंबर, पण आपण पाहणार आहोत 8 नोव्हेंबरच्या पुढच्या घडामोडी. पण आजच्या या व्हिडिओमध्ये जे आपण हवामान अंदाज ट्रेनिंगबद्दल बोललेलो आहे त्याबद्दलही संपूर्ण डिटेल्स या व्हिडिओमध्ये आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, आपल्याला कृषी सेवा केंद्र या क्षेत्रापासून तर शेती क्षेत्रामध्ये परफेक्ट असलेल्या मुलांनाच याची जॉईनिंग द्यायची आहे. कृषी केंद्र हा का निवडतोय, कारण की यामागचं खूप मोठं सत्य देखील आहे, तुम्हाला ते व्हिडिओमध्ये समजून जाईल. ट्रेनिंगचे तारीख कोणती आहे, ट्रेनिंगचा फीस किती आहे, किंवा ट्रेनिंगसाठी काय करावं लागणार आहे, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण सॉल्व्ह करूयात. अवघ्या 2 मिनिटांमध्ये हवामानाचा विषय निपटून घेतोय. मित्रांनो, आजच्या दिवसच जे काही दक्षिण महाराष्ट्रामध्ये ढगाळलेलं वातावरण हे जे काही राहिलं होतं ते आता उद्याच्या 8 तारखेपासून संपतं आहे. इथून पुढे महाराष्ट्राच्या एकाही जिल्ह्यामध्ये आभाळ पाऊस अशी परिस्थिती पाहायला मिळणार नाही. कोकण किनारपट्टीचा भाग वगळता त्यांनाही फारसा त्रास याच्यामध्ये होणार नाहीये. पण कोकणातला विषय असा आहे की यांना 15 दिवसाला 20 दिवसाला अशा सिस्टम बनत जातात ज्या महाराष्ट्रामध्ये बनणार नाहीत. आणि थंडीचा विषय आहे. मागेही तुम्हाला सांगितलं की शेतातून बैलगाडी घेऊन येता वेळ सुद्धा तुम्हाला गावाच्या शिरत्या वेळेस जी काही झुळूक लागणार आहे 7 पासून ती लागायला देखील सुरुवात झाली आहे. आणि अजूनही 8 तारखेपेक्षा 9 तारखेला सुद्धा थंडीचा कडाका अजूनही वाढणार आहे. सकाळी शेकावं लागेल अशी परिस्थिती तुम्हाला वाटेल. आणि ती थंडी खूप चांगल्या पद्धतीची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुभवायला मिळणार आहे. आणि जे काही दिवसाचं ऊन होतं ते आज खूप कमी वाटलं. परत येत्या काल सांगितलंय मी तुम्हाला व्हिडिओमध्ये की येत्या 36 तासामध्ये आता फक्त अवघे उद्याचे 24 तास जाऊ द्या, 9 तारखेला दुपारी सुद्धा झाडाखालची सावली ही थंड वाटू लागेल, सावलीला बसू वाटेल अशा प्रकारची थंडी सौम्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने जाणवणार आहे. आणि हे निरंतर राहणार आहे. त्यामुळे थंडी संदर्भामध्ये तुमचे सगळे प्रश्न सॉल्व्ह झालेत. आणि सगळ्या जिल्ह्यांमध्ये, सर्व तालुक्यांमध्ये आणि त्यापैकी त्या गावांमध्ये देखील ही थंडी चांगलीच आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि निरंतर राहणार आहे. त्यामुळे गहू उत्पादकांना, हरभरा उत्पादकांना किंवा इतर पिके उत्पादकांना यावर्षी त्याचा फटका जास्त नाहीये. आणि पुढे कसा पाऊस येईल असं आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण स्पष्ट सांगितलेलं आहे. तर आता वळूयात मेन टॉपिककडे, ट्रेनिंगच्या विषयाकडे. तर बघा, कृषी केंद्र परफेक्ट असलेला शेतकरी, प्रगतशील जो काही शेतकरी आहे, त्यानंतर जे काही मुलं आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला स्वतःला पुढं नेऊ पाहतात अशा मुलांची देखील नेमणूक करणार आहोत. आणि यासाठीच तुम्ही स्वतः तुमचं फेसबुक अकाउंट असेल, इन्स्टा अकाउंट असेल किंवा यूट्यूब अकाउंट असेल ते स्वतः मी ओपन करून देणार आहे किंवा ते तुम्हाला करावं लागणार आहे. त्याला पुढे कसं न्यायचंय, त्याला व्हायरल कसं करायचं. आता तुम्हाला माहिती आहे माझं इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट हे काही काळातच 1 लाख फॉलोअर्सचा टप्पा गाठलाय. त्या विश्वासाचा हवामान अभ्यासक तुम्हाला बनवायचा आहे. आणि फक्त 2च महिने तुम्हाला ह्या गोष्टींमध्ये यायचा आहे. पहिल्या महिन्यात तुमचा हवामान अंदाजाची जी काही स्ट्रॅटेजी आहे, तुमचा जो काही विश्वास आहे तो तुम्हाला मिळवून देईल. यामध्ये तुम्हाला फक्त मॉडेलचा अनुभव, मॉडेलचं जे काही वेबसाईट आहेत किंवा त्या कशा हाताळायच्या त्या सगळ्या डिटेल टप्प्याटप्प्याने सांगितल्या जाईल. पहिल्याच दिवशी तुम्हाला सगळ्या गोष्टी, म्हणजे कुठलं मॉडेल यूज करायचंय, कुठल्या मॉडेलची ॲक्युरसी महाराष्ट्रासाठी किंवा भारतासाठी चांगली आहे, इंडियन ऑसिम सिस्टम काय आहे, MGO काय आहे, पॅसिफिक महासागरामध्ये येणारा ला निना अल निनोची ऍक्टिव्हिटी काय आहे, ट्रेंड विंड्स काय असतात ज्यामुळे आशिया खंड किंवा भारतावरती त्याचा परिणाम होतोय, आणि मान्सूनवरती मान्सूनची स्टार्टअप कशी आहे. महाराष्ट्रामध्ये बरेचसे भाग असे आहेत ते पर्जन्य छायेमध्ये असतात, त्यांना जून आणि जुलैचा पाऊस म्हणावा असा बरेचसे वर्ष चांगला पडत नाही, एखादा वर्षच तो चांगला पडतोय. या मागचं कारण काय, अशा सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्व्हॉल्व केल्या जातील आणि 1 महिना तो आपल्याला ट्रेनिंग दिलं जाईल. आणि यामागे मी का करतोय हे तुम्हाला सांगितलं पाहिजे, माझा वैयक्तिक काय फायदा आहे. कारण की हे पोरं उभे केले, आता तुम्ही म्हणाल तुम्हाला फी मिळते, पैसा भरपूर होणार आहे, काय 5-50 येतात काय 100 लोक येतात काय माहित नाही. पण त्यामागे माझा फायदा एवढाच आहे मित्रांनो, मला महाराष्ट्रात, मी मागील बऱ्याच दिवसापासून पाहिलंय की महाराष्ट्रामध्ये बरेचसे जिल्ह्यांमध्ये आपण ज्यावेळेस अंदाज प्रोव्हाइड करतो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या समस्या अर्ध्या घंट्याचा लाईव्ह घेऊन सुद्धा त्या सुटल्या नाहीयेत.
किंवा त्यांनी फक्त व्हिडिओ पाहूनच त्यांच्या शेतीचं नियोजन केलंय। माझा असा हेतू आहे, कृषी केंद्रावाल्यांना का निवडतोय, कारण की त्यांच्या कृषी केंद्रामध्ये ज्यावेळेस शेतकरी बी खत घ्यायला येतोय त्यांना अंदाज तर मिळालेला असतोच, मी सुद्धा ते देणारच आहे, पण तुम्ही वैयक्तिक कृषी केंद्राला तेवढी जाण असली की बाबा या आठवड्यामध्ये ह्या 15 दिवसात धुईधुक येणार आहे, त्यामुळे होणारा इफेक्ट किंवा खत औषध दिल्यानंतर तुम्ही स्वतः सांगू शकाल की बाबा 4-5 दिवसांनी पाऊस नक्की आपल्याकडे येणार आहे, म्हणजे तुम्ही स्वतः तुमच्या गावातली तालुक्याची डिटेल जर काढली आणि ती तुम्हाला मी सांगितल्या पद्धतीने समजली तर तुम्ही नक्कीच ते सांगू शकता की 4 दिवसांनी नक्कीच पाऊस येणार आहे। आणि तुम्हाला माहिती आहे की मागील 5-6 महिन्यापासून जे काही आपण फोर्सेसफुली जे काही अंदाज दिलेत त्यामध्ये न अडखळता जे शब्द वापरलेस की पाऊस दाखवेन, ओला दुष्काळ दाखवेन, थंडी दाखवेन, अशा सगळ्या गोष्टीचा वापर केलाय आणि ते पूर्ण ॲक्युरेसी सुद्धा उतरले आणि तुम्हाला त्याचा फायदा देखील झालाय। तर अशी फिल्डिंग आपण प्रत्येक गाव, तालुका, जिल्हा पातळीच्या पोरांना देणार आहे, ज्यामध्ये जेवढे इन्व्हॉल्व होतील तेवढे। तालुका सांभाळातही तालुक्यामध्ये 2-3 लाख लोक सहज असतात, जिल्हा सांभाळात करोडो लोक त्याच्यामध्ये असतात। तुमच्या प्रत्येकाचं अकाउंट 2 लाख, 2.5 लाख किंवा 5-5 लाख फॉलोअर्स होऊ शकतं, तेवढा विश्वास तुम्ही दिला, त्यांचे फोन ॲक्सेप्ट केले, तुम्ही एवढे स्ट्रॅटेजीवर झाले की तुम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याचा अंदाज तुम्हाला सांभाळता आला तर तुम्ही तेवढं पण काम करू शकता। आणि मला याच्यामधनं मला बाकीच्या जसे की आपण गुजरात असेल, MP असेल, बिहार असेल, राजस्थान असेल, इकडे झारखंड असेल, तेलंगणा असेल, कर्नाटक असेल किंवा इतरही भागांचे अंदाज मला सुरुवात करायची आहे आणि ती हिंदी भाषेमध्ये करायची आहे, जेणेकरून मी त्या पण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा हा माझा उद्देश आहे। आणि 4-5 राज्याचा थोडक्यात जरी अंदाज दिला, त्या लोकांना थोडक्यातच माहिती हवी असती, तर ते लोक त्या पद्धतीने त्या माणसावरती विश्वास सुद्धा ठेवतात आणि त्यांना माझी गरज पण आहे असं त्यांच्या कॉलच्या माध्यमातून वारंवार मिळालेले आहे, मेसेज पण मिळालेले आहेत। आणि त्यामुळे म्हणतोय की तुम्ही जवळपास इतके जर आपण महाराष्ट्रामध्ये जर 50 असेल, 100 असेल, 150 असतील किंवा 200, आपण 100ची कॅपॅसिटी ठेवली, पण जर 200 झाले तर ते आपल्या हाताळण्यामध्ये सोपं जाईल। तर अशा शेतकऱ्यांच्या मुलांना किंवा त्या कृषी केंद्रातल्या व्यक्तींना आपण प्रोत्साहन देणार आहे आणि त्यांच्या अकाउंटची डिटेल सुद्धा आपल्या व्हॉट्सअपवरती उल्लेख करणार आहोत, त्याचा ग्रुप पण बनवणार आहे। आणि हा कोर्स कुठे मिळेल आपल्याला, तर माझ्या यूट्यूब चॅनललाच मिळेल, त्याची स्क्रीनशॉट तुम्हाला मी स्क्रीनवरती देतोय। हा व्हिडिओ तुम्ही इंस्टावरती पाहत असाल, फेसबुकवरती जरी पाहत असाल तर साधं सरळ तुम्ही यूट्यूबला जाऊन सर्च करा, तोडकर हवामान अंदाज ऑफिशियल चॅनल। 91,00,000 सबस्क्रायबर्स आहे, सॉरी, आता ते तुम्ही येऊस तर परत 92 होतील किंवा 95-96 किंवा 1 लाखाचा टप्पाही पार होईल, त्यावरतीच ही माहिती मिळणार आहे। फीजचा विषय आहे तो कमेंटमध्येच कळवा, कारण की मला तुमचे व्यस्त पैसेही नको, तर मिनिमम फीज किती ठेवायची आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा। अजूनही याबद्दल काही शंका अशंका असतील तर कमेंट करा। आणि जळक्या काही जण आहेत जळके, त्यांनी कृपया फेसबुकला, इंस्टाला आणि यूट्यूबला अनफॉलो करून गेलं तरी चालते, मला फॉलोअरची जास्त गरज नाही। पहिली गोष्ट, मी पैसे कमवण्यासाठी ह्या गोष्टीमध्ये आलो नाही आणि ह्या हवामान अंदाजाचा धंदा जर करायचं ठरलं तर एक जाहिरात 5-5 लाखाची मला येऊन पडलेली आहे, त्याचे ईमेल सुद्धा मी गरज पडल्यास ते शेअर पण करेल, पण त्या लोकांची परमिशन असेल की ठीक आहे तुम्हाला नसलं घ्यायचं तर पण आमचं शेअर करू नका, अशा ऑफर्स मला आलेल्या आहेत। त्यामुळे ज्ञान पाजळाची गरज कमेंटमध्ये गरज नाहीये। तर जय शिवराय मित्रांनो, धन्यवाद।